नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. बाबांनी सायलीला सांगितलेलं असतं, हे बघ पोरी, तू प्रेमाची तलाश करतीये ना, त्यामुळे तुझ्या रस्त्यावर काटे येणारच. अगं समजा जर तू असं नाही केलं तर मग तू तुझ्या मंजिलपर्यंत कशी काय पोहोचणार बरं? मग तुझ्यासाठी तुझ्या जवळचं नातं निभावणं सुद्धा तुला कठीण होईल. सायली लगेच तिचं मंगळसूत्र हातात घेते आणि म्हणते की माझ्या जवळचं नातं मला निभवायला कठीण होईल. बाबा हो, तुम्ही असं का म्हणताय? तेव्हा ते बाबा म्हणतात की अगं पोरी, तुझ्या हातामध्ये जे काळे मणी आहेत ना, ते फक्त काळे मणी नाही आहे, तर ते जन्माजन्माचं बंधन आहे. अगं यामध्ये खूप जास्त ताकद आहे आणि हे बंधन तू आणि मी किंवा आपण नाही बांधलंय, तर हे उपरवाल्याने बांधलंय. अगं तेच जर बंधन तोडायचं असतं तर मला सांग की त्याने बंधन बांधलं असतं का? बघ पोरी, फक्त थोडीशी शांतता ठेव. बघ, उपरवाल्याचा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत राहील. एक गोष्ट फक्त लक्षात ठेव, रात्रीनंतर दिवस येण्याला कोणीही अडवू शकत नाही. हा अंधार नक्कीच दूर होणार, हा अंधार जाणार आणि उजाळा नक्कीच येणार. मग ते बाबा सायलीला आशीर्वाद देतात आणि मग सायलीला आशीर्वाद देऊन ते तिथून निघून जातात. खूप दिवसांनंतर सायलीच्या मनात आता कुठेतरी आशा निर्माण झालेली असते की नक्कीच या अंधारानंतर उजेड येणार आहे, नक्कीच हा अंधार दूर होणार आहे आणि आत्ता माझ्यासमोर जे दुःख दिसतंय, आत्ता माझ्यावर जे दुःख आलंय, ते दुःख नक्कीच दूर होणार आहे. आता असा सायलीला जरा विश्वास वाटू लागतो. काय मंडळी, अजून व्हिडिओला लाईक केलं नाही आहे का? अहो प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण तुमचा हा लाईक आमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे. सायली आता तिथेच उभी असते, त्यावेळी तिला मधुभाऊ येताना दिसतात. मधुभाऊ येताना सायली मधुभाऊंकडे बघत असते. मग होतं असं की मधुभाऊंच्या मागोमाग अर्जुनची गाडी आलेली असते. अर्जुनच्या गाडीतून अर्जुन आणि चैतन्य दोघंही गाडीच्या खाली उतरतात आणि ते आता मधुभाऊंच्या मागे मागे येत असतात. त्यावेळी सायली ही अर्जुनकडे बघत असते. अर्जुननेही सायलीला बघितलेलं असतं. दोघंही एकमेकांकडे बघत असतात, एकमेकांकडे बघून हसत असतात. सायलीला अगदी सगळं जग थांबल्यासारखं वाटत असतं आणि तिच्या जगामध्ये फक्त तिला अर्जुन दिसत असतो. अर्जुनसाठी सुद्धा ही गोष्ट काही वेगळी नसते. आता मधुभाऊंचं लक्ष सायलीकडे जातं आणि ते सायलीला बघतात की ही अशी कोणाकडे बघतीये आणि कोणाकडे बघून हसते. म्हणून मधुभाऊ सहज मागे बघायला जातात, तर मागे अर्जुन असतो आणि अर्जुन आणि चैतन्य तिथे आलेले असतात. ते बघून मधुभाऊंना खूप राग येतो. मधुभाऊ आता अर्जुनकडे बघतात, तरीसुद्धा अर्जुन हा हसत हसत सायलीकडे बघत असतो. सायली देखील अर्जुनकडे बघत असते. मग मधुभाऊ आता रागवतात आणि अर्जुनला म्हणतात की काय रे, तुला एकदा सांगून कळत नाही का? मग मधुभाऊ रागवलेले बघितल्यावर सायली लगेच घरामध्ये जाते. कुसुमताई हा सगळा प्रकार नंतर बघायला लागते. मधुभाऊ अर्जुनला म्हणतात की अरे, तुला सांगितलेल्या गोष्टी कळत नाही का, की तुला कळूनच घ्यायच्या नाही आहेत त्या? मला तर असं वाटतं ना की तुला सभ्य माणसाची भाषाच कळत नाही. आता मी तुला शेवटचं परत परत तेच सांगतोय की इथे परत येऊ नकोस, आम्हाला शांतपणे जगू देत, असं म्हणून मधुभाऊ आता अर्जुनसमोर हात जोडतात आणि रागानेच तिथून निघतात. तर अर्जुन मधुभाऊंना म्हणत असतो की मधुभाऊ प्लीज माझं ऐका. मधुभाऊ, अहो काय सांगतोय मी, ऐका प्लीज, मला तुमची केस लढू द्या. अहो तो जोशी तुमची केस नीट नाही लढत आहे. मधुभाऊ, अहो जोशी तुमची केस हातातून घालवेल. मधुभाऊ, मला तुमची काळजी वाटते म्हणून मी परत परत इथे येतोय. मधुभाऊ प्लीज, मला तुमची केस लढू द्या, नाही तर तुमचं त्यामध्ये फार मोठं नुकसान होईल. जेव्हा अर्जुन हा मधुभाऊंशी बोलत असतो तेव्हा मधुभाऊ रागामध्ये असतात आणि मधुभाऊ म्हणतात की हे बघ, माझ्या घरावर तुझी सावलीसुद्धा पडायला नको, चल आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. मधुभाऊ रागातच आता दरवाजा बंद करू लागतात. त्याचवेळी अर्जुनला दिसतं की सायली दाराच्या मागेच लपलेली आहे, दाराच्या मागेच उभी आहे. सायलीला बघून त्याला आनंद होतो. मधुभाऊ ज्या प्रेशरमध्ये दरवाजा लोटतात त्याच प्रेशरमध्ये अर्जुनने दरवाजा उघडलेला असतो आणि तो सायलीकडे बघत असतो. अर्जुन सायलीकडे बघत असतो. सायली रडत असते. मग अर्जुन मधुभाऊंना म्हणतो की मधुभाऊ, मला माहिती आहे की तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे, पण तुमचा गमावलेला विश्वास मी पुन्हा मिळवेल आणि ही गोष्ट मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेल की तुमच्या मुलीसाठी एक परफेक्ट लाईफ पार्टनर फक्त मीच आणि मीच आहे. अर्जुनचं हे बोलणं ऐकून सायलीला खूप आनंद झालेला असतो. तर चैतन्य आणि कुसुमताई सुद्धा आनंदानेच अर्जुनकडे बघत असतात. अर्जुन मधुभाऊंना म्हणतो की बाबा, एक ना एक दिवस मी मिसेस सायलींना इथून घेऊन जाईलच आणि ज्यावेळी मी इथे येईल ना मिसेस सायलींचा हात मागायला, त्यावेळी तुम्ही विश्वासाने तुमच्या मुलीचा हात माझ्या हातामध्ये द्याल. वचन देतो मी तुम्हाला असं.
असं म्हटल्यावर सायलीला खूप आनंद होतो. मधुभाऊ मात्र रागातच अर्जुनकडे बघत असतात. अर्जुन मधुभाऊंना म्हणतो की जोपर्यंत मी मिसेस सायलींचा हात मागण्यासाठी येत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या मिसेस सायलींची काळजी घ्या. मधुभाऊंना राग येतो. मग मधुभाऊ पुन्हा एकदा दरवाजा बंद करतात. अर्जुनच्या तोंडावर त्यांनी दरवाजा बंद केलेला असतो, परंतु अर्जुनला मात्र त्याचं काही एक वाईट वाटत नाही, कारण त्याने सायलीला बघितलेलं असतं. सायलीला हसताना त्याने बघितलेलं असतं. मधुभाऊ आता रागानेच सायलीकडे बघू लागतात आणि विचार करत असतात. त्याचवेळी सायली लगेचच दाराजवळ जाते. सायली आणि अर्जुन आता दोघांमध्ये एक दार असतं, परंतु ते दार त्यांना भासत नसतं. त्यांना असं वाटत असतं की दोघंही एकमेकांच्या जवळच उभे आहेत, एकमेकांच्या समोरच उभे आहेत. मग सायली आता हळूच दाराच्या एका ठिकाणावर हात ठेवते आणि नेमका त्याच ठिकाणावर बाहेरून अर्जुनने हात ठेवलेला असतो आणि त्या दोघांमधलं कनेक्शन एकमेकांना जाणवत असतं. अर्जुनलाही ही गोष्ट जाणवत असते की दरवाजाच्या मागे सायली उभी आहे आणि सायलीलाही ही गोष्ट जाणवत असते की अर्जुन हा दरवाजाच्या पुढे उभा आहे आणि दोघांमध्ये हे कनेक्शन फील होत असताना दोघांनाही त्या गोष्टीचा खूप आनंद होत असतो. आणि जरीही आपल्यामध्ये अंतर आलेलं असलं, जरीही आपल्या दोघांमध्ये एक दार असलं, तरीही आपल्यावर खूप सारी संकटं असली आणि आपण एकत्र येऊ शकलो नाही, तरी सुद्धा आपण मनाने मात्र कायम एकत्र राहणार आहोत अशी जाणीव त्या दोघांनाही होत असते. त्यामुळे ते दोघंही खूप खुश असतात. मग त्यानंतर अर्जुन तिथून निघून जातो. इकडे प्रिया आता घरी आलेली असते. कल्पना म्हणते की अगं तन्वी ये ना. आणि काय गं, तू अर्जुन आणि चैतन्य कोर्टामध्ये गेले होते ना, मग तू येताना एकटीच का आली? अर्जुन आणि चैतन्य कुठे? प्रिया म्हणते की नाही, मला नाही माहिती. पूर्णाजी म्हणते की अगं कल्पना, अगं जातानाच तो तन्वीला घेऊन गेला नव्हता, तर येताना तो तन्वीला का घेऊन येईल? खरं तर आपला अर्जुन ना अक्षरशः माणुसकीच विसरलाय. त्याच्याकडनं काही अपेक्षा करणं सुद्धा चुकीचं वाटतं मला. मग प्रिया पूर्णा आजीचा हात हातामध्ये घेते. पूर्णा आजीला ती म्हणते की अगं पूर्णा आजी, जाऊ देत ना गं, मला माहिती आहे वेळोनिशी सगळ्या गोष्टी बदलतील. अर्जुन सध्या डिस्टर्ब आहे, त्याच्या लाईफमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी घडून गेल्या, त्यामुळे बिचारा डिस्टर्ब आहे. आपणही त्याला समजून घेतलं पाहिजे आणि मला काही प्रॉब्लेम नाही आहे. हळूहळू मी त्याला समजून घेते आहे आणि एक ना एक दिवस अर्जुनचा माझ्याबद्दलचा राग नक्कीच निघून जाईन याची मला खात्री आहे. आणि खरं सांगू का पूर्णाजी, मी फक्त त्याच दिवसाची वाट बघते. कल्पना प्रियाला म्हणते की तन्वी अगं बाळा, तुझ्यामध्ये खूप संयम आहे आणि मला माहिती आहे या गोष्टीमध्ये यश तुला नक्कीच मिळेल. प्रिया म्हणते की हो, परंतु या सगळ्यासाठी मला तुमची गरज लागणार आहे. पूर्णाजी म्हणते की काय आमची? प्रिया म्हणते की हो, तुमचीच गरज लागणार आहे. काय आहे ना, लहानपणापासून अर्जुन माझा सगळ्यात खास मित्र होता. माझ्या बाजूने ती मैत्री कायम अशीच राहणार आहे आणि कायम अशी होती सुद्धा. परंतु आता अर्जुनला मला माझ्या बाजूने वळवून घ्यायचं आहे. मला त्यासाठी तुमची गरज लागणार आहे, कारण अर्जुनला काय आवडतं, कुठला रंग त्याला आवडतो, त्यानंतर काय खायला त्याला आवडतं, त्याच्या आवडीनिवडीच काय आहे, हॉबीज काय आहे, या सगळ्या गोष्टी तो मला नाही सांगणार ना. या सगळ्या गोष्टी त्याच्यात तुम्हाला माहीत असेल. या सगळ्या गोष्टींचं नॉलेज तुम्हाला आहे. त्यामुळे जर तुम्ही ते मला दिलं तर कदाचित मी अर्जुनच्या जवळ जाऊ शकते आणि अर्जुनसाठी काहीतरी एखादा पदार्थ बनवू शकते. कल्पना म्हणते की अगं तन्वी, यामध्ये तर मी तुझी मदत चांगली करू शकेल. काय आहे ना, अर्जुनला आपलेच पदार्थ खूप आवडतात. अगं तो जेव्हा US ला होता ना, तेव्हा सुद्धा मला एकच गोष्ट म्हणायचा की मला भेंड्यांची भाजी आणि रव्याची खीर खायची आहे. पूर्णा आजी म्हणते की हो, अर्जुनला रव्याच्या खीरमध्ये खोबरं घालून खूप आवडतं आणि त्याचप्रमाणे भेंडीची भाजीसुद्धा खरंच त्याला खूप आवडते. प्रिया म्हणते की अरे वा, मग आजचा मेनू तर ठरला. आजचा मेनू हाच असणार की भेंडीची भाजी आणि रव्याची खीर. प्रिया एवढं सगळं बोलत असताना कल्पना आणि पूर्णाजी दोघीही एकमेकींकडे बघत असतात. त्यांना असं वाटत असतं की खरंच अडचणीच्या काळात आपल्याला तन्वी किती साथ देतीये, आपल्याला हसवण्यासाठी किती प्रयत्न करतीये. ती सायली तर गेली निघून, त्या सायलीने तर खोटाडेपणा केलाय, परंतु प्रिया मात्र आपल्याला किती साथ देतीये, आपली किती काळजी आहे तिला, असं कल्पना आणि पूर्णाजीला वाटत असतं. ते मधुभाऊ हे जेवायला बसलेले असतात. मग सायली आता लवकर मधुभाऊंचा ताट घेऊन येते. मधुभाऊंसाठी सायलीने रव्याची खीर बनवलेली असते आणि ती रव्याची खीर बघून आता मधुभाऊ चिडतात आणि सायलीला म्हणतात की काय, रव्याची खीर का बनवली तू? गोडाधोडाचं बनवलंय, काय झालंय असं गोडाधोडाचं बनवण्यासारखं? तो अर्जुन सुभेदार आज इथे येऊन किती माच करून निघून गेला.
सायली म्हणते की नाही मधुभाऊ, ही खीर मी आत्ता नाही बनवली. हो, ही खीर मी दुपारीच नैवेद्य दाखवण्यासाठी बनवली होती तुम्ही जेव्हा गेले तेव्हा, आणि आत्ताची नाही आहे ही खीर, आत्ता नाही बनवली आहे. कुसुमताई म्हणते की हो मधुभाऊ, अहो सायलीने तर दुपारचीच बनवून ठेवली असेल ना ही खीर जेव्हा आपण गेलो तेव्हा, आणि अर्जुन सुभेदार इथे येणार आहे हे सायलीला बरं कुठं माहीत होतं. मधुभाऊ म्हणतात की आता हे सगळं सांगायला काही ज्योतिषाची गरज लागते का? मधुभाऊ म्हणतात की त्याला काही मुहूर्त लागतो का, किंवा एखाद्या ज्योतिषाने सांगायला पाहिजे. तर सायली आता मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ, तुम्हाला रव्याची खीर आवडते ना, मला एकदा चाखून सांगा ना की रव्याची खीर कशी झाली आहे. त्यावर मधुभाऊ म्हणतात की माझं एकतर तोंडच कडू झाले, कुठलीही गोष्ट मी चाकली ना तरीसुद्धा मला कडूच लागते ती. यापुढे तो अर्जुन सुभेदार मला कुठलीही गोष्ट गोड लागू देणार नाही एवढं मात्र नक्की. आता मधुभाऊंचं हेच रडगाणं सुरू असतं. सायलीला खूप वाईट वाटतं. सायलीने मधुभाऊंना खीर चाखण्यासाठी आणलेली असते, परंतु मधुभाऊ मात्र अर्जुनबद्दलच तिच्याशी डिस्कस करत असतात किंवा बोलत असतात. सायलीला ते अजिबात आवडत नाही. सायली आता तिथून तशीच निघून जाते. सायलीला वाईट वाटलेलं असतं. मधुभाऊ मागे म्हणत असतात की हा अर्जुन सुभेदार काय आपला पिच्छा सोडणार नाही, आणि काय तर म्हणे की मी सायलीचा नवरा बनून दाखवेल आणि मीच तिची योग्य चॉईस असेल. त्या खोटाड्याला किती प्रयत्न करायचे ना तेवढे प्रयत्न करून राहू देत, परंतु मी सुद्धा बाप आहे आणि मीही माझी जागा सोडणार नाही. कुसुमताईला मोठा प्रश्न पडलेला असतो की देवा, आता साथ द्यावी तर कोणाची द्यावी. एकीकडे मधुभाऊ आणि दुसरीकडे अर्जुनही आता हट्टाला पेटलेला असतो की तो सायलीला कसाही करून त्याच्या घरी घेऊन जाणार, आणि इकडे मधुभाऊ ह्या हट्टाला पेटलेले असतात की जीव गेला तरी चालेल, परंतु सायली पुन्हा सुभेदारांच्या घरी कधीच जाणार नाही. आता या दोघांमध्ये कुसुमताई बिचारी पिसली जात असते. तर इकडे प्रिया ही किचनमध्ये असते, आणि प्रिया आता किचनमध्ये अर्जुनसाठी रव्याची खीर बनवणार असते आणि भेंडीची भाजी करत असते. त्यावेळी प्रिया ही विमलला म्हणते की विमलताई, तुम्ही एक काम करा, मला रवा काढून द्या, तोपर्यंत मी भेंडी वगैरे चिरून घेते. विमल म्हणते की आणि हो, खोबरंसुद्धा लागेल ना. तेव्हा प्रिया म्हणते की हो, ते तर विसरलेच होते मी, खोबरंही लागेल आपल्याला. पूर्णा आजी आणि कल्पना दोघीही अगदी कौतुकाने प्रियाकडे बघत असतात. पूर्णा आजी प्रियाला म्हणते की तन्वी, अजिबात काळजी करू नकोस हा, तुला जे काही लागेल ना बनवायला, विमल तुला सगळं काढून देईल, आणि हो, तुला जमेल तेवढंच कर हा. तेव्हा प्रिया म्हणते की नाही, मला तुमच्यासारखा स्वयंपाक तर नाही करता येणार, पण चवीचं काही माहीत नाही. आता तुमच्यासारखी चव तर मी आणू शकत नाही, पण हो, मला अर्जुनसाठी फार मनापासून स्वयंपाक करायचा आहे. पूर्णा आजी म्हणते की अगं, मग झालं तर हीच तुझी इच्छा चव बनून तुझ्या स्वयंपाकात उतरेल मग. कल्पना प्रियाला म्हणते की तन्वी, अगं तुला घरातली कामं जमत नाही ना, ही गोष्ट जितक्या प्रामाणिकपणे तू कबूल करतीये ना, खरं तर याच गोष्टीचं मला फार कौतुक वाटतं. आणि तसंही तुला स्वयंपाक करण्याची, स्वयंपाक शिकण्याची इच्छा आहे की नाही, अगं मग हीच तर खूप मोठी गोष्ट झाली. प्रिया मनामध्ये म्हणत असते की मग आता ती इच्छा माझी नसली तरीसुद्धा ती इच्छा मला आणावीच लागणार आहे शेवटी, कारण जर ती इच्छा मी आणली नाही तर तुमच्या डोक्यात ही गोष्ट कुठून येईल की माझं अर्जुनसोबत लग्न लावून द्यायचं म्हणून. पूर्णा आजी कल्पनाला म्हणते की कल्पना, तुला असं नाही वाटत का गं की आपण तन्वीला ओळखण्यामध्ये जरा जास्तच चूक केली. अगं तिचं अर्जुनबद्दल असलेलं प्रेम आपल्याला दिसत होतं, तरी पण आपण कसं काय केलं ग असं. तेव्हा कल्पना म्हणते की तरी पण काय पूर्णाजी, आपण तर नेहमी त्या खोटाड्या मुलीच्या बोलण्याला वाहत गेलो आणि तिच्यावर विश्वास ठेवत गेलो. पूर्णाजी म्हणते की बघ ना, पण आता टेन्शन घेण्याची काहीही गरज नाही आहे. आता ते सगळं संपलंय आणि आपलं घर आता चुकीच्या व्यक्तीच्या हातामध्ये अजिबात नाही आहे. पूर्णा आजी आणि कल्पना दोघीही अगदी कौतुकाने प्रियाकडे बघत असतात, जणू की त्यांना अर्जुनसाठी प्रिया आता बेस्ट वाटायला लागलेली असते, आणि अर्जुनचं आणि प्रियाचं लग्न लावून देण्याचा विचार नकळत त्या दोघींच्याही मनामध्ये येत असतो. आणि खरंच जर प्रिया आपल्या घरची सून झाली, तन्वी जर आपल्या घरची सून झाली तर किती बरं होईल, आणि तन्वी किती छान घर सांभाळू शकेल, आणि तिच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे, ज्या गोष्टी आहे ते ती कबूल करते, उगाच तिला गोष्टी येतात असा ती आव आणत नाही, आणि कोणाला फसवण्याचा तिचा कधीच उद्देश राहत नाही, असंच आता पूर्णा आजी आणि कल्पनाला वाटू लागतं, आणि दोघीही अगदी कौतुकाने त्या प्रियाकडे बघत असतात. तर इकडे जोशी वकील, मैपत आणि साक्षी तिघही बसलेले असतात. जोशी मैपत आणि साक्षीला म्हणतो की मग मी बनवलेल्या डॉक्युमेंटने कमाल दाखवली की नाही, त्या अर्जुन सुभेदाराची मान अशीच कापायची असंच माझं डोक्यामध्ये होतं. आता त्या अर्जुन सुभेदारला बरोबर धडा मिळाला असेल. मैपत जोशीला म्हणतो की जोशा, आधी तुझे पाय खाली घे बरं, आणि काही जे तुझे स्वप्न आहेत ना ते रात्रीच्या झोपेमध्ये बघायला ठेव जरा.
आणि ती सगळी स्वप्न पूर्ण होतील असं म्हणू नकोस, कारण तो अर्जुन सुभेदार बाहुलीसारखा आहे. अरे ती चावीची बाहुली आहे, एकदा बुक्की मारली की परत उभी राहते ती. आत्तापर्यंतचा माझा अनुभव तर हेच गोष्ट सांगतो की त्या अर्जुन सुभेदारला कितीही आडवा जरी केला तरी सुद्धा तो ताटच उभा राहतो. ते की करेक्ट आहे. कोर्टामध्ये तुम्ही मला क्रॉस एक्झामाइन केलं नाही याचा अर्थ तेव्हाच त्याला कळलेलं असणार की काहीतरी गडबड मात्र नक्की आहे. त्यामुळे हो, अर्जुन सुभेदारला अंडर एस्टिमेट करून अजिबातच चालणार नाही. मैपत म्हणतो की आणि जोशा, कोर्टाच्या बाहेर तू जे काही बोललायस ना त्या तोंडाच्या वाफा आहे असं समजू नकोस. तो अर्जुन सुभेदार जे बोलतो ना ते करून दाखवतो जोशा. तेव्हा साक्षी म्हणते की परंतु यावेळी मात्र माझा या केसशी काही संबंध नाही आहे आणि त्यामुळे तो अर्जुन सुभेदार मात्र माझं काही एक वाकडं करू शकणार नाही. मैपत जोशीला म्हणतो की अरे भाबडी माझी पोरगी रे, म्हटलं ना तुला, तिला काही कळत नाही अरे. पण हां, ती जे काही बोलते ना ते सगळं खरं व्हायला पाहिजे हां, नाहीतर जोशा एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं नरड मी अशा पद्धतीने दाबेल ना की तू डायरेक्ट वरती ढगाल. साक्षी मैपतला म्हणते की अहो अण्णा असं काय करताय, अहो आपण त्यांच्यामुळेच वाचलो की नाही, मग तुम्ही त्यांनाच कुठे घाबरवताय. जोशीला ती म्हणते की सेन्स ऑफ ह्युमर, अहो काळजी करू नका, आमच्या अण्णांचा सेन्स ऑफ ह्युमरच असा आहे. त्यावेळी मैपत आता जोरजोरात हसू लागतो. मैपतचं ते हसणं बघून जोशी तर घाबरलेलाच असतो. तेव्हा मैपत म्हणतो की अरे असं काय करतोय, अरे हस जरा, की हसायचे पण पैसे घेतोस तू, असं म्हटल्यावर जोशी हसू लागतो. मग मैपत, साक्षी आणि जोशी तिघेही हसतात. तर इकडे प्रियाने आता सर्वांना जेवण वाढलेलं असतं. त्यावेळी कल्पना तिथे येते. कल्पना म्हणते की विमल, अगं सगळ्यांना वाढलं आहे की वाढायचं बाकी आहे अजून. तेव्हा प्रिया कल्पनाला म्हणते की मामी अगं काळजी कशाला करते, सगळ्यांचं वाढून झाले, तू बस बरं इथे आता. कल्पना म्हणते की अगं त्यापेक्षा तू एक काम कर, तू बस ना, लहान मुलांनी आधी जेवायचं असतं. तेव्हा प्रिया म्हणते की नाही मामी, अजिबात नाही. अगं तुम्ही सगळे जेवल्याशिवाय मला जेवणाची इच्छाच होणार नाही अगं प्लीज एकदा बस ना आमच्या सगळ्यांसोबत. तेव्हा अस्मिताही म्हणते की अगं मम्मा, तन्वी जे बोलते ते बरोबर बोलतीये आणि अगं तिने किती प्रेमाने हे सगळं केलंय आणि ती प्रेमाने एवढं म्हणते, अगं मग बस ना तूही जेवायला. प्रिया इतकं प्रेमाने आणि इतकं आपुलकीने तिच्याशी बोलत असते, त्यामुळे कल्पना तिला नाही म्हणू शकत नसते आणि मग कल्पना आता जेवायला बसते. मग त्यावेळी तिथे चैतन्य आणि अर्जुनही येतात. चैतन्य अर्जुनसुद्धा जेवायला बसलेले असतात. अर्जुनला बघून प्रिया लगेच म्हणते की अहो विमलताई, अहो तिथे भेंड्यांची भाजी ठेवली आहे ना, तेवढी गरम करून आणा, मला अर्जुनचं ताट वाढायचं आहे. अर्जुनचं डोकं एकतर आधीच गरम असतं, कारण कोर्टामध्ये जे काही जोशीने घोळ घालून ठेवलेला असतो त्याच गोष्टीचा अर्जुन विचार करत असतो. त्यामुळे अर्जुनच्या डोक्याला अक्षरशः बोर झालेला असतो. अर्जुन त्याच गोष्टीमध्ये असतो आणि त्यातल्या त्यात ह्या प्रियाचे नवीन नाटकं सुरू असतात. तर इकडे सायली आता किचनमध्ये येऊन फार प्रेमाने ती रव्याची खीर खात असते. एक एक चमचा अगदी आनंदाने खात असते. त्यावेळी तिला अर्जुनची फार आठवण येत असते. खरं तर ती हे खात असते कारण अर्जुनला ते आवडत असतं म्हणून. खिरीच्या एका घासाचा ती फार आनंद घेत असते आणि कुसुमताई हे बघत असते. कुसुमताई सायलीला म्हणते की अगं डायरेक्टली जेवायलाच घे ना, अशी का बरं खाते आणि उभ्यानेच खीर खाते, जरा बसून तरी खा. सायली तरीसुद्धा प्रेमानेच आता त्या खिरीकडे बघत असते. कुसुमताईला मोठा प्रश्न पडतो की सायलीचं नक्की चाललंय तरी काय. कुसुमताई म्हणते की बाई तुझे तर एक वेगवेगळेच नखरे असतात, चल मी जेवायला वाढते. तर सायली म्हणते की नाही कुसुमताई तू जेवून घे, आज तर मी फक्त खीरच खाणार आहे. मग सायली कुसुमताईला म्हणते की कुसुमताई अगं ह्या खिरीमध्ये ज्याप्रमाणे गोडवा आहे ना, तसाच गोडवा आता आयुष्यात सुद्धा यायला हवा. कुसुमताईच्या डोक्यात मात्र कुठल्याही प्रकारचा प्रकाश पडत नसतो. सायलीचं नक्की काय चाललंय, खिरीत गोडवा आहे म्हणून आयुष्यातही गोडवा यायला पाहिजे आणि इतके दिवस तोंड पाडून बसलेली सायली आज अचानक गोडाची खीर कशी काय खायला लागली. सायलीच्या मूडचं मात्र काही सांगता येत नाही असं म्हणतच कुसुमताई सायलीकडे बघत असते. त्यावेळी सायलीला मात्र खूप आनंद झालेला असतो आणि अर्जुनने आज जे काही मधुभाऊंना सांगितलेलं असतं आणि अर्जुन जे काही बोललेला असतो त्याच गोष्टी तिला सारख्या आठवत असतात. अर्जुनने ठणकावून मधुभाऊंना ही गोष्ट सांगितलेली असते. तुम्ही सुद्धा ही गोष्ट मान्य कराल की तुमच्या मुलीसाठी परफेक्ट लाईफ पार्टनर फक्त आणि फक्त मीच आहे. मधुभाऊ मी तुम्हाला वचन देतो की एक ना एक दिवस असा दिवस नक्कीच उजाडेल की ज्या दिवशी तुम्ही स्वतःहून हे दार उघडाल आणि मला मिसेस सायलींचा हात हातामध्ये द्याल.
अर्जुनचं ते बोलणं, अर्जुनचं आपल्याबद्दल असलेलं प्रेम आणि काहीही करून आपल्याला मिळवण्याचं आणि पुन्हा सुभेदारांच्या घरात घेऊन जाण्याचा अर्जुनचा अट्टहास सायलीला खूप आवडलेला असतो. कुठेतरी सायलीच्या मनात सुद्धा याच गोष्टी असतात. तिला तेच पुन्हा आयुष्य हवं असतं. सुभेदारांचं कुटुंब तिचं कुटुंब, अर्जुन सर तिचे अर्जुन सर, याच गोष्टी तिला हव्या असतात आणि अर्जुनने त्याच गोष्टी बोलून दाखवल्यामुळे सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि याच खुशीमध्ये ती रव्याची खीर खात असते. ती अर्जुनला आवडते म्हणून. कुसुमताई मात्र सायलीकडेच बघत असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन चैतन्याला म्हणत असतो की चैतन्य, आता माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मधुभाऊ. माझ्यासाठी आता सगळ्यात महत्त्वाचे मधुभाऊ आहेत. आणि चैतन्य, तूच मला सांगितलं होतं ना, मला मिसेस सायलींच्या रस्त्यावर जायचंय. त्या रस्त्यावर मिसेस सायली, मी आणि आमच्या दोघांमध्ये मधुभाऊ असे तलवार घेऊन उभे आहेत. मग आता मला काय करायचं माहिती आहे का? मला आता मधुभाऊंजवळ जायचं आहे. त्यांच्या हातामधली जी तलवार आहे ती तलवार काढायची आहे आणि त्यांच्यामध्ये प्रेमाचा, मानाचा, पांढऱ्या रंगाचा झेंडा ठेवायचा. तर मधुभाऊ आजारी पडलेले असतात आणि मधुभाऊ डॉक्टरांकडे जाण्यासाठी नाही म्हणत असतात. त्यामुळे सायली आणि कुसुमताई दोघेही त्यांना हट्ट करत असतात. परंतु मधुभाऊ म्हणतात की नाही म्हणजे नाही, मी डॉक्टरकडे येणार नाही म्हणजे नाही. तर अर्जुनने मात्र अक्षरशः फ्री मेडिकल कॅम्प भरवलेला असतो ते मधुभाऊंना चेक करण्यासाठी. मधुभाऊंना चेक करण्यासाठी गल्लीतल्या सगळ्या लोकांचा चेकअप होणार असतो. आणि अर्जुन आता स्पीकरमधून बोलत असतो आणि म्हणत असतो की जे कोणी हट्टी पेशंट आहे त्यांनासुद्धा इथे आणा आणि इथे आणल्यावर त्यांचासुद्धा ताप आता पळून जाईल, असं म्हणतात. सायलीला खूप आनंद झालेला असतो. सायली आणि कुसुमताई दोघीही आता मधुभाऊंना घेऊन येतात आणि मधुभाऊंना तिथं बेडवर झोपवतात. अर्जुननेच तो कॅम्प भरवलेला असतो. सायलीला खूप आनंद झालेला असतो. सायली अर्जुनकडे बघत असते आणि अर्जुनही सायलीला बघत असतो. खरं तर सायलीला बघण्यासाठी आणि मधुभाऊंना इम्प्रेस करण्यासाठी ही अर्जुनची एक ट्रिक असते आणि अर्जुनला ती बरोबर जमलेली असते आणि सायली त्यामुळे अगदी कौतुकाने अर्जुनकडे बघत असते. सायलीला खूप आनंद झालेला असतो. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं, याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.